आज वरच्या भागामध्ये एवढाले मोठाले दगड टोळ आहेत की उद्याच्या भविष्यकाळामध्ये काही इथं दुर्घटना घडू शकते। मला जे सांगतात आम्ही रस्ता मंजूर केला, विकासाची कामं सुरू केली, मला त्यांनाही सांगायचं आणि अधिकाऱ्यांनाही सांगायचं की तुम्हाला माहीत असताना का उद्याच्या काही महिन्यामध्ये इथं पाऊस चालू होणार आहे, आपला रस्ता पूर्ण होऊ शकत नाहीत, तुम्ही रस्त्याचं काम सुरू का केलं? सुरू केलं तर ते पूर्ण करायला पाहिजे होतं। उद्या आम्हाला त्यांना एवढं सांगायचं आहे की जसं तुम्ही म्हणता का हे आमच्यामुळं घडलं, रस्ते झाले, विकास झाला, आम्हाला त्यांना एवढं सांगायचं आहे की उद्या जी काय आता दुर्घटना याच्यामध्ये होणार आहेत याची जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाहीत। मी आत्ता देखील अधिकाऱ्यांना सांगितले की येणे आहो, हे जे काय चुकीच्या पद्धतीने हे जे दगड तिथं मध्ये रस्त्यामध्ये आले आहेत, हे जे आता खचतंय, एका महिलेने आता तिथं दाखवलं, व्हिडिओमध्ये रेकॉर्ड आहे का तिच्या घराच्या शेजारी एवढं पोकलँडने खोदकाम केलंय का त्यांचं संडासचा सेफ्टी टँक आहे तिथपर्यंत सगळं आता खचलेलं आहे। उद्याच्या काळामध्ये ते घरसुद्धा येऊ शकतं आणि मोठाले दगड खाली येऊन माळींपेक्षाही वाईट घटना घडू शकतात। ही सर्वच जबाबदारी प्रशासनाची आहेत आणि जे सांगतात का आम्ही ही कामं मंजूर केली ते जबाबदारी टाळू शकत नाही। भीमाशंकर महाराजांकडे आमची प्रार्थना आहे की कृपया कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये।